अहो काही क्षणात मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी केवढी मोठी यंत्रणा कामाला लागली ना, मग वट असल्याशिवाय हे होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच झटका दिला, तानाजी सावंत यांचा वट आणि नेहमी हवेत असलेलं त्यांचं विमान दोन्हीही झटक्यात खाली आलं. मित्र हो, नमस्कार. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार तानाजी सावंत, हो तेच, जे मागच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते ना. अहो हे सावंत नेहमीच बघा कुठल्या ना कुठल्या वादात चर्चेत हमखास असतात. अहो मागे एकदा नाही का त्यांनी खेकड्यामुळं धरण फोडल्याचा जावई शोध लावलेला होता, ते नंतर हापकीन वगैरे प्रकरण. अहो बरंच हसं झालं होतं त्यावेळी त्याचं. बघा तशा अनेक घटना सांगता येतील, पण तो आजचा विषय नाही. आता बघा मागच्याच आठवड्यात त्यांचे सुपुत्र विमानाने गेले आणि या महाशयांनी सरकारी यंत्रणा वेठीला धरून बँकॉकला चाललेलं विमान हवेतूनच माघारी फिरवलं. घरातली भांडणं, खोटी अपहरणाची तक्रार, या प्रकरणावर खूप चर्चाही झाली, आरोपही झाले. या एकूण प्रकरणाची माहिती देण्यासाठी बघा पोलीस अधिकारी जेव्हा पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा हे आमदार महाशय पोलीस अधिकाऱ्यांच्या शेजारी बसले होते. अर्थात याचीही खूप चर्चा झाली. काही असो, मुलाचं विमान हवेतून माघारी फिरवलं आणि तानाजी सावंत यांचा भलताच वट असल्याची चर्चा झाली. अहो काही क्षणात मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी केवढी मोठी यंत्रणा कामाला लागली ना, मग वट असल्याशिवाय हे होतं का? या सावंत महोदयांनाही नेहमी वट आवडतो असंच दिसतं. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच झटका दिला, तानाजी सावंत यांचा वट आणि नेहमी हवेत असलेलं त्यांचं विमान दोन्हीही झटक्यात खाली आलं. त्याचं झालं असं बघा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आदेश काढला आणि शिंदे सेनेच्या आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात केली. अहो कपात कसली हो, जवळपासची सुरक्षाच काढून घेतली आहे म्हणा ना. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. तानाजी सावंत यांनी आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना त्यांनी हट्टानं त्यांच्या सुरक्षेसाठी 48 पोलीस कर्मचारी नियुक्त करून घेतले होते. 48. मात्र ते आता मंत्री नसल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे आता केवळ आणि केवळ एक पोलीस सुरक्षा रक्षक उरला आहे. अहो आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंत यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. यामध्ये 4 पोलीस कर्मचारी आणि एक वाहन त्यांच्या दिमतीला होतं. मात्र तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून पुणे पोलीस दलातील 48 कर्मचारी आपल्यासाठी तैनात करून घेतले होते. तानाजी सावंत यांचं घर, कार्यालय, शिक्षण संस्था आणि ते जातील तिकडं अशा सर्व ठिकाणी तानाजी सावंत यांच्या मागे पुढे हे पोलीस कर्मचारी असायचे. एकट्या तानाजी सावंत यांच्यासाठी 48 कर्मचारी तैनात असल्यामुळं पुणे पोलीस दलावर ताण येत होता हो. आधीच पोलिसांची संख्या कमी आणि त्यात जे आहे त्यातले इकडं. मध्यंतरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांच्या दिमतीला असणाऱ्या पोलीस सुरक्षा रक्षकाची संख्या 48 वरून 15 पर्यंत खाली आणली होती. मात्र तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सगळ्या किल्ल्या फिरवून पुन्हा 48 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करून घेतले. मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं अनेक गोष्टी बदलल्या आहेत. परिणामी पोलीस आणि प्रशासनावर असलेले तानाजी सावंत यांचे वर्चस्व देखील कमी झाले ना. तानाजी सावंत मंत्री नसल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आलेली आहे. सावंत यांना आता केवळ एक आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक पुरवण्यात आलेला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादाचा हा दुसरा अंक देखील सुरू झाल्याचं मानलं जात आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली। शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, मात्र आता त्यात कपात केल्यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे। शिवसेना नेत्यांसोबत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीतल्याही काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे। त्यामुळे काय फक्त तानाजी सावंत किंवा शिंदे सेनेतल्या आमदारांचीच अशी काही कपात केली असं नाही आहे। तानाजी सावंत मनी आणि मसल पॉवर असलेले नेते म्हणून ओळखले जातात। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांचा रोबाब काही आवरत होता, मात्र आता एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले आहे, त्यामुळं घर फिरले की वासेही फिरतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि त्याचा प्रत्यय बहुधा तानाजी सावंत यांना येत असावा। पोलिसांच्या लवाजम्यात वावरणाऱ्या तानाजी सावंत यांच्या अवतीभोवती पुढं मागं आता फक्त एकच पोलीस असणार आहे। मोठ्या फौजफाट्याची सवय लागलेल्या तानाजी सावंत यांना हे जरा अवघडल्यासारखंच वाटेल नाही का? पण काय करणार, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत, देवेंद्र फडणवीस आहेत। चालायचंच, वक्त वक्त की बात है। मित्रांनो, आपण मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। जर आपण अजून सबस्क्राईब केलंच नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।